सध्या सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे की 5 जुलै रोजी मोठा भूकंप येणार आहे. पण नेमकं भूकंप म्हणजे काय, हे का आणि कसं होतं आणि असं भाकीत करणं खरंच शक्य आहे का? तर चला जाणून घेऊया. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया भूकंप म्हणजे काय. पृथ्वीच्या पोटात असलेल्या टेक्टॉनिक प्लेट्स जेव्हा हलतात तेव्हा निर्माण होतो भूकंप. या प्लेट्स एकमेकांबरोबर गुंतलेल्या असतात बरं का, अगदी तुमच्या जिगसॉ पझल सारख्या. या प्लेट्स एकमेकांवर घसरतात, अडकतात आणि मग अचानक ऊर्जा बाहेर पडते. त्यातून जे कंपन निर्माण होतात त्यालाच म्हणतात भूकंप. भूकंप मुख्यतः पृथ्वीच्या अंतर्गत थरांमध्ये असलेल्या फॉल्ट्समुळे होतो. हे फॉल्ट्स म्हणजेच जमिनीचे तडे, तुटलेली रेषा, जेथे टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर सरकतात. त्याचे मुख्य 3 प्रकार असतात बरं का. आता ते तुम्ही शोधा आणि मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, आता जाणून घेऊया मॅग्निट्यूड म्हणजे काय. मॅग्निट्यूड म्हणजे भूकंपाच्या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या एकूण ऊर्जेचे मापन. हे एक निश्चित मोजमाप असतं. भूकंप किती शक्तिशाली होता हे सांगायला मोमेंट मॅग्निट्यूड स्केल ही वापरली जाते, जी आता जगभर प्रसिद्ध आहे. 1935 साली एका अमेरिकन शास्त्रज्ञाने भूकंप मापनाची एक पद्धत शोधून काढली होती. ती कोणती ती तुम्ही मला कमेंट करून सांगा. भूकंपाचं भाकीत खरंच होऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण आजपर्यंत विज्ञान इतकं प्रगत झालं असलं तरी भूकंप नेमका कधी होईल हे सांगणं अजूनही शक्य नाही. 5 जुलै अफवा का? कारण भारतीय हवामान खातं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी या संदर्भात कोणताही इशारा दिलेला नाही. म्हणून सोशल मीडियाच्या पोस्टवर विश्वास ठेवून घाबरू नका. भूकंपाविषयी अशी अफवा पसरवणं थांबवा. पण हो, जर भूकंप झाला तर आपण काय करायला हवं हे जाणून घ्या. आणि अधिक माहितीसाठी जाणून घ्या चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करा आणि सुरक्षित राहा.